सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एक नवीन ठिकाणी. सो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. सो माझा ब्रदर जो बालाजी आहे तो गाडी चालवत होता आणि मी रेकॉर्डिंग करत होतो. मी तुम्हाला एक नवीन अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे. तो अराऊंड 1 ते 1.5 घंटा आपल्याला तिथे पोहोचायला लागणार आहे, कारण पुण्यापासून जे डिस्टन्स आहे ते 30 किलोमीटर दूर आहे आणि हायवेसुद्धा एकदम क्लिअर होता. आम्हाला एवढी काही ट्रॅफिक वगैरे लागली नव्हती जिथे आपण जाणार आहोत. सो चॅनलवर शेवटपर्यंत सो आपण पोहोचलेलो आहेत पुणे सातारा हायवेवर असलेल्या सुंदर आणि भव्य त्रिमूर्ती मंदिरात. शहराच्या गडबडीतून थोडंसं बाजूला आपण अगदी सहज पोहोचता येईल असं हे ठिकाण आहे. मंदिराच्या ठीक बॅक साईडला तुम्हाला कार पार्किंगसाठी खूप मोठा असा स्पेस आहे, तिथे तुम्ही मोठी बससुद्धा पार्क करू शकता. मंदिराच्या ठीक बॅक साईडला वॉशरूम्स आहेत ते यूज करण्यासाठी आणि ते एकदम नीट आणि हायजीन आणि क्लीन आहेत. ठीक मंदिराच्या बॅक साईडलाच तुम्हाला चप्पल वगैरे ठेवण्यासाठी जागा पण आहे, तिथून तुम्ही वरती मंदिराकडे चालत असे जाऊ शकता. मेन मंदिरामध्ये तुम्हाला 3 अशा खूप मोठ्या मोठ्या ज्या मूर्ती आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. मेन जे पहिले मूर्ती आहे ती महादेवांची मूर्ती तुम्हाला भेटेल आणि साईडलाच ठीक गणपतींची मूर्ती पण तिथे आहे आणि आपल्या हनुमानजीची मूर्ती पण तिथे तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप असं सुंदर असं वातावरण आहे, क्लीन. त्यानंतर सेकंड जे टेम्पल आहे मधीच ते आहे श्री स्वामीजींचं, ते तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर जे थर्ड मंदिर आहे ते आहे आपले भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणजीचे तिथे 3 मूर्ती आहेत आणि त्यांच्या साईडलाच देवींच्या अशा 2 सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला बघायला मिळेल. मध्येच तिथे तुम्हाला एक छोटीशी लायब्ररी आहे, तिथे तुम्हाला खूप सारी पुस्तके बघायला मिळतील, तुम्ही तिथून विकत घेऊ शकता. हो, तुमच्या फॅमिलीसोबत या मंदिराला तुम्ही भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप जवळ पण आहे, तुम्हाला ट्रॅफिक लागणार नाही कारण पुणे सातारा हायवेवरती मंदिर आहे आणि तिथे तुम्ही येऊन फोटोशूट वगैरे सुद्धा करू शकता बाहेर. सो हे तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी अजून खूप सारे ब्लॉग्स दरवेळेस टाकत आहे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि माझे चॅनल पाहत राहा. सो थँक्यू वन्स अगेन.